नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माहिती मोलाची या YouTube चॅनलवर तुमचं स्वागत आहे। प्रश्न पहिला आहे, डॅश हे कलम मोफत व सक्तीचे शिक्षण या संदर्भात आहे। कलम 45। उपयोजित विचार म्हणजे बुद्धिमत्ता ही व्याख्या कोणाची? ॲटम्स। खालीलपैकी चुकीची जोडी कोणती? बांधुरा प्रभुत्व संपादन उपपत्ती ही चुकीची आहे। उत्तरपत्रिकेचे मूल्यमापन करताना शिक्षकाचा दृष्टिकोन डॅश असावा? वस्तुनिष्ठ। लहान मुलांचे मन हे कोऱ्या पाटीसारखे असते हे उद्गार कोणाचे? जॉन लॉक। नवजात डॅश असते? नवजात बालकाचा काळ 30 दिवसापर्यंतचा असतो। प्रगतीच्या स्वरूपात होणाऱ्या बदलाची प्रक्रिया म्हणजे डॅश होय? विकास होय। टर्मनच्या बुद्धिमत्तेच्या वर्गीकरणानुसार सामान्य वर्गीकरणाचे प्रमाण किती? 42.0। बाल विकासाशी संबंधित नसलेला लेखक कोणता? F.W. टेलर। डॅश अवस्थेतील बालक परावलंबी, स्वार्थी व आत्मकेंद्री असते। शैशव अवस्थेतील बालक। मानवी जीवनातील सर्वात मौल्यवान कालखंड कोणता? कुमारावस्था। डॅश यांनी कवटीशास्त्राचा अभ्यास केला। गॉल यांनी कवटीशास्त्राचा अभ्यास केला। 1772 मध्ये डॅश या शास्त्रज्ञाने शरीराच्या ठेवीवरून बुद्धिमत्तेचे मापन करण्याचा प्रयत्न केला? लोहेटर। डॅश यांनी बुद्धिमापन क्षेत्रात केलेले सर्वात मोठे कार्य म्हणजे मानसिक वयाचा शोध होय? अल्फ्रेड बिने। कुमारावस्थेला वादळ आणि तणाव यांचा काळ असे कोणी म्हटले आहे? स्टेनले हॉल। डॅश अवस्थेतील बालकाच्या वाढीस कृतक विश्वास महत्वाचा असतो? शैशव अवस्थेतील बालकाच्या वाढीस कृतक विश्वास महत्वाचा असतो। चाइल्डहुड अँड सोसायटी हे पुस्तक कोणी लिहिले? एरिक एरिक्सन यांनी। परीक्षेत नापास झालेला विद्यार्थी शिक्षकांनी नीट शिकविले नाही असे सांगतो हे डॅश संरक्षण यंत्रणेचे उदाहरण आहे? दमन संरक्षण यंत्रणा। स्व-अध्ययनाची संकल्पना प्रथम डॅश यांनी मांडली? कार्ल रॉजर्स। आभासी वर्गखोली डॅश तत्वावर आधारित आहे? प्रोजेक्टर तत्वावर। डॅश अवस्थेत मुले आदर्शाची पूजक असतात? कुमार अवस्थेतील मुले। नैतिक विकासाचा सिद्धांत कोणी सांगितला? लॉरेन्स कोलबर्ग यांनी। समाजाचा एक आदर्श व जबाबदार घटक बनण्यासाठी मुलाचा डॅश विकास करणे आवश्यक आहे?
वरील सर्व म्हणजे शारीरिक, मानसिक आणि नैतिक. बोधात्मक विकासाचा सखोल अभ्यास डॅश यांनी केला. पियाजे यांनी केला. रागाच्या 4 वैशिष्ट्याचे वर्णन कोणी केले आहे? मॉर्गन. डॅश हे विस्मरणाचा अभ्यास करणारे पहिले मानसशास्त्रज्ञ होते. एबिंगहॉस. किंडरगार्टेन या शिक्षण प्रणालीचे प्रतिपादन कोणी केले? मॉन्टेसरी. पॅव्लोव यांनी अभिजात अभिसंधान उपपत्ती कोणत्या प्राण्यावर प्रयोग करून सिद्ध केली? कुत्रा या प्राण्यावर. 1995 ला इमोशनल इंटेलिजन्स हा ग्रंथ कोणी लिहिला? डॅनियल गोलमन. बालकाच्या व्यक्तिमत्वाचे मापन करण्याची सर्वाधिक वस्तुनिष्ठ पद्धत कोणती? समाजमिती पद्धती. राष्ट्रीय सेवा योजनेची सुरुवात कोणत्या साली करण्यात आली? 1969. खालीलपैकी विद्यार्थी केंद्रित अध्यापन पद्धती कोणती नाही? व्याख्यान पद्धती ही शिक्षक केंद्रीय अध्यापन पद्धती आहे. आधुनिक शिक्षणाचा जनक हर्बर्ट. डॅश विषयामध्ये प्रायोगिक पद्धतीचा वापर करण्यास अधिक वाव आहे? विज्ञान या विषयामध्ये. कंठस्थ ग्रंथी डॅश स्त्राव उत्पन्न करते? थायरॉक्सिन. शरीरातील सर्व इंद्रियावर ताबा ठेवण्यासाठी शरीरांतर्गत संस्थेस काय म्हणतात? चेतासंस्था. गुरु ग्रंथ साहेब या ग्रंथात खालीलपैकी कोणत्या संतांच्या रचनेचा समावेश आहे? वरील सर्व म्हणजे गुरु ग्रंथ साहिब या ग्रंथामध्ये संत कबीर, संत नामदेव आणि गुरु नानक यांच्या रचनेचा समावेश करण्यात आलेला आहे. खालीलपैकी कोणत्या वायूला निष्क्रिय वायू अशी संज्ञा देता येणार नाही? हायड्रोजन. मांडीचे हाड हे शरीरातील सर्वात मोठे हाड असून त्यास काय म्हणतात? फिमर. वाटाण्याच्या मुळावरील गाठीत खालीलपैकी कोणते सहजीवी जीवाणू असतात? रायझोबियम. 1757 प्लासीच्या लढाईत डॅश विजयी झाले? इंग्रज. डॅश याला म्हैसूरचा वाघ या नावाने गौरविले जाते? टिपू सुलतान. खालीलपैकी कशाचा लसणासारखा वास येतो? पिवळा फॉस्फरस. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत हितकरणी सभेची स्थापना केव्हा केली? 20 जुलै 1924. ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? 1866. इतिहासाचा जनक कोणास म्हणतात? हेरोडॉटस.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म केव्हा स्वीकारला? 14 ऑक्टोबर 1956. धातूचे निष्कर्षण करण्यासाठी कोकचा वापर केला जातो कारण कोक हा उत्कृष्ट डॅश आहे. शपनक. प्राथमिक शिक्षणाच्या अधिकार कायद्याची अंमलबजावणी कधी झाली? 1 एप्रिल 2010 पासून. डॅश या वयोगटातील प्रत्येक बालकास मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण बालकाचा मूलभूत अधिकार आहे. 6 ते 14 वयोगटातील. खालीलपैकी उष्ण रक्ताचा प्राणी कोणता? देवमासा. खालीलपैकी कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे झाडाची पाने पिवळी पडतात? नायट्रोजन. इतिहास हा अनुभवाचा नंददीप आहे ही व्याख्या कोणाची? हेपॉल्ड. सामाजिक न्याय दिन केव्हा साजरा करतात? 26 जून. लाख हा कोणता पदार्थ आहे? वनस्पतिजन्य. लाल शैवालात कोणते लाल वर्णक असते? फायकोइरेथीन. डॅश म्हणजे शिक्षणाची उद्दिष्टे साध्य करण्याचे साधन आहे. अभ्यासक्रम. शिवरायांनी मलम्मा देसाई हिला कोणता किताब दिला? सावित्री. डॅश हा शिक्षकाचा मित्र मानला जातो. फळा. डॅश या पद्धतीत आशय ज्ञान हे पायरी पायरीने होत असते. समकेंद्र. त्रिकालबाधित सत्य असणारे विधान म्हणजे डॅश होय. तत्व. व्यक्तीच्या सुप्त गुणांचा विकास करणे हे डॅशचे ध्येय आहे. शिक्षकाचे. गणित शिक्षकास गणिताच्या विविध डॅश परीक्षांची जाणीव हवी. स्पर्धा परीक्षांची. फुलपाखराच्या वाढीच्या अंडी, अळी, डॅश आणि डॅश या 4 अवस्था आहेत, तर फुलपाखराच्या वाढीच्या अंडी, अळी, कोश आणि प्रौढ अशा 4 अवस्था आहेत. सूर्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांना एकत्रितपणे डॅश म्हणतात. सूर्यमाला. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? गोदावरी. डॅश पद्धती म्हणजे प्रत्यक्ष अनुभव घेऊन ज्ञान प्राप्त करणे होय. प्रायोगिक पद्धती म्हणजेच प्रत्यक्ष अनुभव घेऊन ज्ञान प्राप्त करणे. बीजगणितात संख्येबद्दल डॅश वापरले जाते. चल वापरले जाते. एखाद्या मूर्त अमूर्त बाबीला दिलेले नाव म्हणजे डॅश होय. संज्ञा.
गणितातील सर्व शास्त्राचे उगमस्थान डॅश आहे. अंकगणित. समीकरणात वापरलेल्या अक्षराला डॅश म्हणतात. चल म्हणतात. सर्वांगीण विकास म्हणजे बोधात्मक, भावात्मक व डॅश अंगाचा विकास होय. क्रियात्मक. घटक नियोजनाची डॅश अंगे आहेत. 4. डॅश पद्धती ही प्रश्न उत्तरावर आधारलेली आहे. पृथक्करण. समान गुणधर्म असलेल्या चेतकांचा समूह डॅश होय. संबोध. निदान करण्याची जी चाचणी वापरतात त्या चाचणीला डॅश चाचणी म्हणतात. नैदानिक चाचणी. डॅश पद्धती म्हणजे प्रत्यक्ष अनुभव घेऊन ज्ञान प्राप्त करणे. प्रायोगिक. विद्यार्थ्यांच्या कृतीयुक्त विकासाचा पडताळा घेण्यासाठी डॅश परीक्षा हे साधन वापरले जाते. प्रात्यक्षिक परीक्षा. पोस्टाचे व्यवहार हा गणिताच्या डॅश या मुख्य शाखेतील घटक आहे. अंकगणित. डॅश हा बीजगणित आणि भूमिती यातील दुवा आहे. आलेख. नियोजनाची पहिली पायरी म्हणजे डॅश नियोजन होय. वार्षिक नियोजन. शिक्षणशास्त्राने प्रत्येक विषयाची साध्य निश्चित करायचे हे ठरवणे म्हणजे डॅश होय. उद्दिष्टे. अंकगणिताचे सामान्यीकरण म्हणजे डॅश होय. बीजगणित. सामान्य नियमांचा वापर करून विशेष उदाहरणे सोडवणे म्हणजे डॅश पद्धती होय. अवगामी. अध्यापनाचा महत्त्वाचा भाग म्हणजे डॅश प्रक्रिया होय. मूल्यमापन. आकृतीच्या साहाय्याने आकार विषयक गुणधर्म समजतात. भौमितिक आकृतीच्या साहाय्याने आकार विषयक गुणधर्म समजतात. तू फार चतुर आहेस ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे? विधानार्थी. खालीलपैकी ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त व्यक्ती कोण आहे? भालचंद्र नेमाडे. खालील राज्यांचा पूर्व ते पश्चिम दिशेप्रमाणे योग्य तो क्रम लावा. राज्य आहेत सिक्कीम, त्रिपुरा, नागालँड आणि झारखंड. सी ऑप्शन बरोबर आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका मध्ये किती राज्य आहेत? 50. नेपाळ या देशाच्या सीमेला भारताच्या किती राज्याच्या सीमा लागून आहेत? 5. महात्मा गांधी यांनी असहकार चळवळी दरम्यान आत्मसमर्पण केल्यानंतर ब्रिटिश सरकारने त्यांना कोणती पदवी दिली? कैसर-ए-हिंद. शब्द प्रकार सांगा. आयोग.
नाम आहे. या वयात तुला असे बोलणे शोभत नाही. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. धातू साधित नाम. सिसेमेरा लावणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय? नको असलेली गोष्ट करण्याचा तगादा लावणे. अव्ययाचा प्रकार सांगा. तो वारंवार रजेवर असे. क्रियाविशेषण अव्यय. सर्वनामाचे मुख्य प्रकार किती आहेत? 6. तो नेहमीच लवकर येत असतो. या वाक्यातील काळ ओळखा. रीती वर्तमान काळ. वर, खाली, पुढे, मागे हे खालीलपैकी कोणत्या जातीचे शब्द आहेत? शब्दयोगी अव्यय. चाकूमुळे अव्यय ओळखा. शब्दयोगी अव्यय. खालीलपैकी शुद्ध शब्दयोगी अव्यय ओळखा. कुत्रा सुद्धा. सम, सारखा, सहित, समान, योग्य, विरुद्ध ही शब्दयोगी अव्यय डॅश प्रकारचे आहेत? विशेषण साधित शब्दयोगी अव्यय. पुढील शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द सांगा. हंस, हंशी. चढ या क्रियापदास लिंग, वचन व पुरुष यांच्या झालेल्या विकारांचा गट शोधा. चढ, चढतात, चढतोस. शब्द छल या संधीची फोड कशा प्रकारे होईल? शब्द अधिक छल. देवालय हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे? स्वरसंधी. जोडाक्षर म्हणजे काय किंवा जोडाक्षरांचे समीकरण लिहा किंवा जोडाक्षर म्हणजे डॅश. 2 किंवा अधिक व्यंजने अधिक स्वर बरोबर जोडाक्षर. पुढील नवीन कर्मणी स्वरूपात लिहा. विद्यार्थ्यांनी शिस्त पाळावी. विद्यार्थ्यांकडून शिस्त पाळली जावी. हसतमुख असावे नेहमी मुलांनी या वाक्यातील उद्देश ओळखा. मुलांनी. नियोजित दिवशी आम्ही सहलीला गेलो या वाक्यातील विशेषण लिहा. होकारदर्शी. विष्णू वामन शिरवाडकर कोणत्या टोपण नावाने लिखाण करतात? कुसुमाग्रज. पाणी पडणे या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता? वाया जाणे. खालीलपैकी नपुंसकलिंगी शब्दाचा पर्याय कोणता? फूल. वेगळा अर्थ असणारा पर्याय क्रमांक ओळखा. सदन. वाघिणीच्या पिल्लास काय म्हणतात? बछडा.
अस्वलाचा खेळ करणारा गावात आला या वाक्यातील अधोरेखित शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा. दरवेशी. योग्य ध्वनिदर्शक शब्द ओळखा. कबुतराचे डॅश. घुमणे. खालीलपैकी अशुद्ध शब्दाचा पर्याय क्रमांक शोधा. महत्व. मुखावाटे निघणाऱ्या मूळ ध्वनीला काय म्हणतात? वर्ण असं म्हणतात. खालीलपैकी अर्धस्वर नसलेले अक्षर ओळखा. म. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे अवश्य कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह, नवीन माहितीसह. तोपर्यंत अभ्यास करत रहा. यश तुमचंच आहे.